नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला 2024च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले होते, त्यावेळेला मोदींची घोडदौड आणि भाजप यांना रोखण्यासाठी एक देशव्यापी बिगर विरोधी पक्षांची आघाडी उभी करावी अशी कल्पना अलीकडेच बिहारचं मुख्यमंत्री पद सोडलेले नितीश कुमार यांनी मांडली होती. आणि त्यासाठी त्यांनी लालू यादव यांना सोबत घेऊन वेगवेगळ्या राज्यांमधल्या प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस पक्ष राष्ट्रीय असलेला यांना सोबत घेण्याचा प्रयत्न चालवला होता. आणि त्यातून जून 2023 या कालखंडामध्ये पाटणा या बिहारच्या राजधानीमध्ये एक विरोधी पक्षांचं संमेलन भरवलं होतं. त्याला पाटणा संमेलन म्हटलं तरी चालेल. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय रथ रोखायचा हे एवढंच उद्दिष्ट ठेवून देशभर विखुरलेल्या प्रादेशिक किंवा विरोधी पक्षांना एकजूट करायचं ही त्यामागची कल्पना होती. आणि त्याला बऱ्याच जवळजवळ 27-28 प्रादेशिक आणि लहान मोठ्या राजकीय पक्षांनी साथ दिली होती. अर्थात त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले शरद पवार आणि उद्धव ठाकरे नसतील तरच नवल होतं. आणि तिथे वर्षभराने येत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला कुठल्याही पद्धतीत पराभूत करायचं आणि सत्तेवरून हाकून लावायचं हा निश्चय करून ते संमेलन संपलं. आणि त्यावेळेला पुढची बैठक ही आपण हिमाचल प्रदेश शिमलामध्ये करू असाही निर्णय घेण्यात आला होता. पण हा निर्णय घेताना संबंधित लोकांना जमिनी हकीकत किती माहीत नसते त्याचा पुरावाही दिला होता. कारण ज्या वेळेला शिमल्यामध्ये बर्फ पडायला सुरुवात होते, थंडी अनावर होते, अशा वेळेला तिथे काँग्रेसचं सरकार आहे म्हणून तिथे बैठक घेण्याची जी कल्पना होती ती लवकरच बारगळली. आणि पुढची बैठक मग बंगलोरमध्ये घ्यायचं ठरलं. त्याचं कारण कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार आहे, राज्य सरकार आहे, त्यामुळे कोणतरी यजमान लागतो. एवढे मोठमोठे लहान मोठ्या पक्षाचे नेते आणायचे आणि त्यांची पंचतारांकित तैनात ठेवायची तर गोष्ट सोपी नसते. करोडो रुपयाचा खर्च असतो. तो करोडो रुपयाचा खर्च करायचा तर त्यासाठी राज्यातली सत्ता आपल्या हाताशी असावी लागते. आणि म्हणूनच सिमलाचा प्रोग्राम कॅन्सल झाल्यानंतर बंगलोरला झालं. आणि बंगलोरला जे काही ठरलं होतं त्यामध्ये राहुल गांधींनी अशा आघाडीला INDIA असं काहीतरी लांबलचक नाव, ज्याला थोडक्यात इंडिया आघाडी असं पण म्हटलं गेलं, इंडिया आघाडी असं पण म्हटलं गेलं. जुटेगा भारत जितेगा इंडिया अशी अगदी ती निवडणुकीची घोषणा पण तयार करण्यात आली होती. पण बंगलोरमध्ये आणि पाटण्यामध्ये काहीही ठरू शकलं नाही. तेव्हा परत एकदा भोपाळमध्ये मध्य प्रदेशात बसू असं ठरलं. पण मध्य प्रदेशात त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका दार ठोठावत होत्या. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली, मला वाटते तेलंगणा अशा निवडणुका होत्या. आणि त्यामुळे मध्य प्रदेशचे काँग्रेसचे सर्वोच्च नेते असलेले तुमचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भोपाळमध्ये असं संमेलन भरवण्यात पुढाकार घेणं आवश्यक होतं. उलट त्यांनी सरळ सरळ असं संमेलन कॅन्सलच झालंय म्हणून घोषणा करून टाकली आणि तो विषय बारगळला. त्यामुळेच बंगलोर नंतरचं संमेलन शेवटी घाई गर्दीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पुढाकाराने मुंबईमध्ये मला वाटते हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये घेण्यात आलं.
आणि इथून सगळी गडबड सुरू झाली. पहिली गोष्ट म्हणजे अशा सगळ्या भाजप विरोधी पक्ष आणि नेत्यांच्या संमेलनामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी पक्षाच्या मदतीने राज्यसभा गाठलेले महान वकील कपिल सिब्बल यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं किंवा ते बिन आमंत्रणाचे येऊन तिथे दाखल झाले. तर त्यांना तिथे घेऊच का दिलं, येऊच का दिलं म्हणून राहुल गांधी आणि सोनिया गांधी कमालीचे नाराज झाले होते. पण कशी बशी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी सारवासारव केली आणि भांडण मिटलं. पण दरम्यान त्याच बैठकीमध्ये मुंबईच्या हयात पंचतारांकित हॉटेलमध्ये जी बैठक झाली होती त्यामध्ये एक मुद्दा पुढे आणला गेला की अशा रीतीने लोकसभेच्या पातळीवर सत्ताधारी भाजपला आव्हान द्यायचं असेल तर एकजूट मजबूत झाली पाहिजे, त्याच्या नित्यनेमाने बैठका झाल्या पाहिजेत, त्याला एखादं मध्यवर्ती कार्यालय असलं पाहिजे आणि त्यासाठी पुढची रणनीती ठरवण्याची तयारी आत्तापासून करावी लागेल. तर कोणीतरी याचं नियंत्रण करणारा नियमंत्रक किंवा संयोजक असला पाहिजे, ही मागणी पुढे आली. आणि अर्थातच हा सगळा प्रयोग सुरू करणारे नितीश कुमार जे होते त्यांची अपेक्षा होती की आपल्यालाच नियोजक किंवा संयोजक केलं जाईल. कारण तुम्हाला आठवत असेल तर 2013 मध्ये ज्या वेळेला भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांना आपला पंतप्रधान पदाचा चेहरा बनवला, त्याच्या विरोधात नितीश कुमार इतके टोकाला गेले होते की त्यांनी भाजपची साथ सोडून लालू प्रसाद आणि काँग्रेस यांचा हात पकडला होता. त्यामुळे आपल्यापेक्षा मोदी मोठे नाहीत, किंबहुना मोदींची टक्कर देऊ शकेल असा देशातला एकमेव लोकप्रिय नेता आपणच आहोत, अशा भ्रमात दीर्घकाळ नितीश कुमार राहिलेले आणि म्हणूनच स्वबळावर आपल्याला निवडणुका लढवता येणार नाहीत किंवा बिहार बाहेरच्या कुठल्याही राज्यामध्ये आपल्या पक्षाची ताकद आणि संघटना नसेल तर मग आपल्याला अशा प्रकारे एक आघाडी बनवून देवेगौडा, गुजराल किंवा अशा पद्धतीमध्ये व्ही.पी. सिंग यांच्या प्रकारे मार्गाने जाऊन आपल्याला पंतप्रधान मिळवता येईल, हा आषाढभूतपणा नितीश कुमारांकडे होता. आणि म्हणून अशी आघाडी बनवण्यात पुढाकार घेऊन त्याचं निमंत्रक संयोजक पद आपल्याकडे घ्यायचं आणि आपोआपच पंतप्रधान पदाचा उमेदवार किंवा अघोषित उमेदवार म्हणून आपल्याला नेतृत्व करता येईल, ही नितीश कुमारांची अपेक्षा होती. पण त्याला ममता दिदी आणि केजरीवाल यांनी मला वाटतं मुंबईच्या संमेलनामध्ये पाचर मारली. त्या संमेलनामध्ये बोलताना अचानक ममता दिदींनी थेट काँग्रेसचे नामधारी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना INDA आघाडीचं संयोजक म्हणून घोषित करून टाकावं असा प्रस्ताव मांडला. आणि विनाविलंब तिथे उपस्थित असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ममता दिदींच्या त्या प्रस्तावाला पाठिंबा देऊन टाकला. म्हणजे तो प्रस्ताव इतका आकस्मिक होता की आपलं नाव आल्यामुळे मल्लिकार्जुन खरगे भयभीत झाले की आपल्या पक्षातला सर्वोच्च नेता काँग्रेसचा अध्यक्ष नसतो तर गांधी घराण्याचा वारस असतो आणि राहुल गांधी किंवा सोनिया गांधी इथे हजर असताना मल्लिकार्जुन खरगे यांचं संयोजक म्हणून नाव मित्र पक्षांकडून येणं म्हणजे आपण राहुल गांधींच्या किंवा सोनिया गांधींच्या बॅडबुक्स मध्ये जाऊ. म्हणून खरगे घाबरले होते. त्यांनी लगेच उभं राहून सांगितलं की संयोजक वगैरे नंतर ठरवता येईल, आत्ता आपल्याला ते नाव ठरवण्याची गरज नाही. आणि अशा प्रकारे केजरीवाल आणि ममता दिदी यांनी नितीश कुमार यांचा संयोजक होण्याचा प्लॅन आणून पाडला. आणि तेव्हापासून मी सातत्याने सांगतोय ही आघाडी असण्यापेक्षा बिघाडी होईल. ही माणसं एकत्र नांदू शकणार नाहीत. एकत्र सरकार बनवणं, चालवणं फार दूरची गोष्ट आहे. ही माणसं किंवा हे पक्ष एकत्र नांदू शकणार नाहीत. हे अर्थात नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिद्ध झालं. मग अखिलेश बखिलेश म्हणणारा कमलनाथ असो किंवा
आम आदमी पार्टीला एकही तिकीट द्यायला साफ नकार देणारे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा असोत, आणि त्यामुळे मुंबई संमेलन बारगळल्यानंतर आणि आपल्या संयोजक होण्याच्या आणि पर्यायाने आघाडीचा पंतप्रधान होण्याच्या अपेक्षा आकांक्षा बारगळल्यानंतर तुमचे नितीश कुमार तडकाफडकी उठल्याने पाटण्याला निघून गेले. संमेलन संपल्यानंतर सगळे नेते एकत्र उभे राहून फोटो काढतात, एकमेकाच्या हातात हात गुंफून असे हात वर करतात. त्याही कार्यक्रमाला नितीश कुमार आणि लालू प्रसाद थांबले नाही. आता नितीश कुमारांना संयोजक बनवण्यामध्ये लालू प्रसाद यांचाही एक मतलब होता. नितीश कुमार संयोजक झाला तर आपोआपच दिल्लीच्या राजकारणात जाईल आणि पाटल्यामधल्या मुख्यमंत्री पदाचं सिंहासन आपला लाडका पुत्र तेजस्वी साठी मोकळं होईल, ही लालू प्रसाद यांची अपेक्षा होती. त्यामुळे ममता दिदींनी जी पाचर मारली ती एकट्या नितीश कुमार पुरती नव्हती. त्यामुळे लालू प्रसाद यांचा पण मुलाला मुख्यमंत्री म्हणून बघण्याचा जो स्वप्न होतं ते सुद्धा बारगळ, आणि तिथूनच ही जी काही इंडिया आघाडी झाली होती ती ढासळायला सुरुवात झाली होती. पण लोकसभा निवडणुका झाल्या, काही प्रमाणामध्ये जागा वाटप यशस्वी झालं आणि बारकाय नाही तरी भाजपचं बहुमत खाली आणण्यामध्ये आणि 303 वरून भाजपला 240 पर्यंत खाली आणण्यामध्ये त्यांना यश मिळालं. पण हे यश आघाडी बनवल्याचं नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. राजकारण ज्यांनी बारकाईने बघितलेलं आहे, राजकारणातल्या घडामोडी ज्यांना नेमक्या समजतात, त्या सगळ्यांना माहितीये की भाजपचं संख्याबळ हे 303 वरून 240 पर्यंत येण्याचं खरं कारण 2024च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाराज स्वयंसेवकांनी भाजपच्या प्रचार कार्यातून हात आखडता घेतला होता. ज्या जोमाने 2014-2019च्या लोकसभा निवडणुका किंवा नंतरच्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं, तेवढी मेहनत 2024च्या लोकसभा निवडणुकीत संघाच्या स्वयंसेवकांनी घेतली नाही. याचं कारण तेव्हाचे भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. कोणीतरी पत्रकाराने विचारलं की आता सुद्धा तुम्हाला भाजपची मदत होणार का? तर आम्हाला आता भाजपच्या संघाच्या मदतीची गरज उरली नाही, असं एक उफराट अनावश्यक विधान नड्डा यांनी केलं आणि त्याला माध्यमांनी इतकी फोडणी घातली की संघाचे सामान्य पातळीवर, खालच्या पातळीवर, मधल्या पातळीवर काम करणारे अनेक स्वयंसेवक कमालीचे नाराज झाले होते. आमच्या मेहनतीतून सत्तेपर्यंत पोहोचलेल्यांना इतका माज आला असेल तर त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी आणि जिंकावी. आम्ही या लोकसभेसाठी निष्क्रिय राहू आणि प्रचंड संख्येने संघाचे स्वयंसेवक निष्क्रिय राहिले किंवा अलिप्त राहिले आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये भारतीय जनता पक्षाला बसला. राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, अगदी गुजरात सुद्धा, मध्य प्रदेश अशा काही राज्यामध्ये जो काही फटका, बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसभेला भाजपची पिछेहाट झाली. अबकी बार 400 पार म्हणणाऱ्या भाजपला 63 जागा असलेल्या गमवाव्या लागल्या. अर्थात नंतर संघ आणि भाजप यांच्यात समेट झाला, एकमेकांना समजून घेण्यात आलं. व्यापक कारणासाठी आपण उद्दिष्टासाठी लढतो तर व्यक्तिगत मान सन्मान इतके मानले जाता कामा नयेत की सगळा जमून आणलेला बेत विस्कटू शकतो. हे लक्षात आल्यानंतर संघ आणि भाजप यांनी परत एकदा जुळतं घेतलं आणि त्यानंतर हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली, बिहार आणि आता बंगाल या सगळीकडे संघ आणि भाजप गुण्या गोविंदाने एकत्र नांदताना किती मोठा परिणाम होतोय आपण बघितलं.
आणि आता याचा एकत्रित परिणाम म्हणजे महाविकास आघाडीला घरघर लागलेली आहे, जी सुरुवातीपासून लागली होती, पण आता ती घरघर दिसायला लागलेली आहे. महाविकास आघाडीला खिंडार पडताना दिसायला लागलेलं आहे. बंगाल बरोबरच ज्या तमिळनाडूच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये इंडिया आघाडीचे एक मोठे खंदे लढवय्या नेते, दक्षिणेतले काय ते सुभेदार एम के स्टालिन यांचा आपल्या विधानसभा मतदारसंघात पराभव झाला आणि विधानसभेच्या बहुमतात सुद्धा पराभव झाला. तेव्हा त्यांच्याबरोबर आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाने स्टालिनला पराभूत करणाऱ्या टीव्हीके नावाच्या नव्या पक्षाच्या बरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे एम के स्टालिन खवळले आणि त्यांनी काँग्रेस बरोबर असलेली आपली आघाडी फक्त राज्यापुरती नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरची आघाडी तोडून टाकलेली आहे. लोकसभेतल्या द्रमुकच्या नेत्या आणि स्टालिन यांच्या भगिनी कलिमुरी यांनी सरळ सरळ विनाविलंब लोकसभेच्या अध्यक्षांना, सभापतींना पत्र पाठवले की आम्ही आता काँग्रेस बरोबर राहणार नाही आहोत, तेव्हा काँग्रेसच्या सोबत आम्हाला जी सभागृहामध्ये बसायची जागा दिलेली आहे ती वेगळी करा. काँग्रेस आणि आमचे सदस्य हे वेगवेगळे बसतील, कारण आम्हाला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संसदीय राजकारण करायचं नाही, अशा स्वरूपाचं पत्र दिलं. आणि विधानसभा निकालानंतर इतक्या विनाविलंब जी महाविकास आघाडीमध्ये फाटाफूट झालेली आहे ती 2029 ची गोष्ट दूर आहे, पण मध्यंतरी ज्या वेगवेगळ्या विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत त्यामध्ये महाविकास INDA आघाडीचा जो बोजवारा उडालाय त्याची साक्ष यातून मिळते. अर्थात हेच अपेक्षित होतं, निदान मला तरी अपेक्षित होतं. माझा प्रश्न इतकाच आहे की स्टॅलिनने आघाडी तोडून टाकलंय आणि इकडे साध्या विधान परिषद किंवा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या बरोबर उंदरा मांजराचा खेळ करत असेल तर किती काळ उद्धव ठाकरे INDA आघाडीमध्ये राहतील याचा निर्णय त्यांनाही करावा लागेल, कारण अजून पुढची 3 वर्ष 2029 पर्यंत कुठल्याही मोठ्या निवडणुका नाहीत आणि स्वबळावर आंदोलन वगैरे उभं करण्याची कुठलीही ताकद उभाठा शिवसेनेकडे उरलेली नाही. तर स्टालिन बाहेर पडले, त्यांनी आघाडी मोडली, उद्धव ठाकरे काय करणार? मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.